नमस्कार 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 नमस्कार. छान छान. वा वा वा. बस तुमचे प्रेम बघून आम्ही बहुत खुश झालो आहोत. चला सर. मित्र हो, हा सत्कार समारंभ सुरू होण्यापूर्वी लांडगे साहेबांनी 50व्या वाढदिवसानिमित्त ज्या ज्या देणग्या जाहीर केल्या आहेत त्यांची यादी मी आपल्याला वाचून दाखवतो. स्थानिक मुलींची शाळा 10,000 रुपये. मुलींचं कॉलेज 20,000 रुपये. दवाखान्याच्या नर्सेससाठी क्वार्टर्स 30,000 रुपये. यादी कशाला वाचता? एकूण रक्कम किती तेवढी सांगा. बर. लांडगे साहेबांनी जाहीर केलेल्या देणगीची एकूण रक्कम 3 लाख रुपये आहे. तरी संबंधित संस्थांनी आमच्या कार्यालयातून आपापले चेक्स घेऊन जावे. मित्र हो, यावरून आपल्याला कल्पना येईल की लांडगे साहेबांनी कारखान्याची काय प्रमाणात वाढ केलेली आहे. कारखाना स्थापन झाला तेव्हा लांडगे साहेब कारखान्याचे नुसते भागीदार होते, पण आज ते कारखान्याचे मालक झालेले आहेत. पण तरी सुद्धा आपल्या मालकीचा, आपल्या वैभवाचा, कशा कशाचा म्हणून त्यांना गर्व नाही. मित्र हो, आपण सर्व मिळून परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आपल्या लांडगे साहेबांची 100 वर्ष लवकर भरोत. वा वा वा. इन्स्पेक्टर साहेब, छान बंदोबस्त ठेवला तुम्ही. आमची ड्युटीच आहे ती. हा. बरं येऊ आम्ही. अरे एवढी घाई काय? रात्री जरा पार्टी आहे, गाणं नाच आहे. हो, नंतर हे सुद्धा आहे. सॉरी, मी त्यातला नाही. अरे मग बढती कशी होणार तुमची? अहो राहू द्या, त्यातले नसाल तर हे तरी ठेवा आमचं. हे काय? ही आमच्या वाढदिवसाची भेट आहे. अहो, मी तुमचा कामगार आहे का नोकर? अहो, म्हणून काय झालं? येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नये. सॉरी, मी लाच घेत नाही. बक्षिसाला लाच म्हणता तुम्ही? हे बघा, पहिली लाच ही बक्षिसाच्या रूपानेच खिशात येते. चल रे. खात जरा महागडं दिसतंय. बघूया. काय मुनीमजी? जी. काय लोकांचं प्रेम आहे आमच्यावर. हार काय, तुरे काय, गुच्छ काय. ढीक पडला होता नुसतं ढीक. पण काय मुनीमजी, तुमची भेट कुठे दिसली नाही. आमची भेट अशी 4 चौघात दिसते का कधी? अहो, केव्हाची वाट पाहते ती. वर माडीवर. बरी आठवण झाली. मगाची ती. माफ करा मालक. अहो, आपल्या मॅनेजरची मुलगी आहे ती. म्हणजे अर्ध काम झालं म्हणायचं मुनीमजी. उद्या त्याचा पगार वाढवून द्यायची मला आठवण करून द्या. म्हणजे पैशानं हे काम होईल असं वाटतं आपल्याला? मुनीमजी, हात ओले झाले की भल्या भल्यांची तोंड बंद होतात. हा कोण मॅनेजर? कुठे म्हणाला ती? वर. हे काय, उठतेस कशाला? बस. असं कसं? गरिबांना आपल्या पायरीनच असावं. तरुण पुरींनी पायऱ्या मोजण्याचं काही कारण नाही. काय करायचंय तरुण? पण जाळायचंय. जाळायचंय? छे छे, ते असं जवळ घ्यायचं. कशाला? हुंगून फेकून द्यायलाच ना. छे छे, एवढा अरसिक नाही मी. तुला मी माझ्याकडे कायमची ठेवणार आहे. राहणार आहेस ना तू? अहो, पण काय काम करणार मी? ना शिक्षण, ना अनुभव. पुन्हा तेच, सौंदर्य असल्यावर कशाला हो शिक्षण? त्या जवानीची साथ आहे आणि अनुभव मिळेल की हळूहळू. महिना 1,000 चालेल? 1,000?
अगं स्टार्ट सांगितलं मी. तुझं कोऑपरेशन मिळेल तसं वाढवीन हळूहळू. हं? काय रे सदा, किती उशीर हा? अगं काय सांगू आई, आज एका मोठ्या माणसाची ओळख झाली बघ. मोठ्या म्हणजे वजनानं का उंचीनं? हं? अगं आज त्यांचा 50वा वाढदिवस. काय ते हार, काय तुरे. तुला ठाऊक नाही, सगळे त्यानेच आणलेले असतात. अगं हो, पण दान धर्म किती करावा त्यांनी. असे हजारो रुपयाचे चेक्स निरनिळ्या संस्थांना वाटले त्यांनी. अरे ते फक्त जाहीर करण्यासाठी असतात, पास होण्यासाठी नाही नाही. आई, हं, आजच्या दिवसाचा खर्च जवळजवळ लाखाच्या घरात असेल. असं माणसं एवढा पैसा मिळवतात तरी कसा हेच कळत नाही. कळत नाही, तेच बरं आहे. पण काय रे, हं? त्या एवढ्या मोठ्या माणसाचं नाव नाही सांगितलंस? नाव हं? श्रीमान शेठ काळूराम लांडगे. लाडके. तू ओळखतेस त्यांना? चांगलाच ओळखते. यांच्या फॅक्टरीमध्ये तो एक साधा मॅनेजर होता आणि आज यांचा खून करून तो फॅक्टरीचा मालक झालाय. काय काय बोलतेस काय आई? होय पोरा, आणि आळ मात्र त्या बिचारा मोलकर्णीवर घातला. मोलकर्णीवर? हो, पण तू कसला एवढा विचार करतोस? काही नाही आई, याचा जाप त्याला द्यावा लागेल एक दिवस. नको नको पोरा, लई घातकी माणूस आहे रे त्यो. तू त्याच्या वाटेला जाऊ नकोस. काय? अरे तू ते मला विचारू नये आणि मी सांगू नये. नाही आई, माणसापेक्षा मुर्दा जास्त बोलका असतो हे लक्षात ठेव आई. सदा. भीमे, ए भीमे, भीमे. अहो पोरगी या टायमाला काय घरात असते का? चायला गावात कुठं जाती या? अहो कुठं का जायना, 2 टायमाला पोटाला घालते ना. हो, काय उपकार करते का माझ्यावर? तू केलंस की त्या आठवणीनेच ती घर धरू नये, नाहीतर कावाच गेलेस ते कोणाचा हात धरून. तो हात राहील का जागेवर? तुझा पाय आहे का जागेवर ते बघ अगोदर. या गुणानच माझा तमाशा मोडलास तू तू. काय कमी संसार मोडलस? देखील लावलंस की एकेकासनी? अरे ते त्या गाण्यासाठी येत होते. बस कर तुझी बडबड. पोरगी कुठाय म्हणून विचारतोय तर. तिचीच वाट बघत होते मी. आताच बकुळा येऊन गेले, म्हणाले की भीमेला तमाशात का घालत नाही. तमाशात? साफ सांगते आहे, मी तमाशात बिलकुल नाचणार नाही. का गो बाई, तमाशाला काय तुझं घोडं मारलं? तुझं वाटोळ झालं ना व, तेच उद्या माझ्या मनात. एखादा चोर डाकू पळवायचा मला. कार्टे, मला चोर डाकू म्हणते? नाहीतर कोण आहेस तू? सावकार सावकार. आहे आहे पोरेला काय सोडतो का काय? चुरू चुरू बोलती या. मारता का काय पोरीला? भीमे, ओ जा बघ बाहेर. उठ उठ चल. पैसा टाक आणि मग कुठं जायचं तर जा. एवढं पैसे मिळतील नव तमाशात? ह्याच्यापेक्षा बी जास्त. असं? मग घाल तिला तमाशात. असं हा. पैसे दिसल्यावर ए, हं?